ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। 9 मे रोजी जिल्हा न्यायालय श्रीगोंदा या ठिकाणी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीमध्ये विविध प्रलंबित प्रकरणाचा मोठ्या प्रमाणावरती निपटारा करण्यात आला आहे। लोक अदालतीच्या दरम्यान एकूण 4004 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत। यामध्ये वादग्रस्त तसेच प्री लिटिगेशन प्रकरणांचा समावेश होता। या माध्यमामधनं तब्बल 4,91,24,082 रुपयांची वसुली करण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे। न्यायालयीन अधिकारी, वकील तसेच संबंधित पक्षकारांच्या सहकार्यामुळे ही लोक अदालत यशस्वी ठरली आहे। नागरिकांनी देखील या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत तडजोडीनं वाद मिटवण्यास प्राधान्य दिले आहे। लोक अदालतीमुळे प्रकरणांचा जलद निपटारा होऊन वेळ आणि खर्चाची बचत होते, त्यामुळे अशा उपक्रमांचे महत्त्व अधिकच अधोरेखित केलं जात आहे। आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे। तालुका विधी समिती श्रीगोंदा आणि वकील संघ श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आज होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये जमलेल्या पक्षकारांनी जास्त प्रकरणं निकाली काढून आपल्यामध्ये वाद संपुष्टात आणावा आणि हे लोक न्यायालय यशस्वी करावं असे मी सर्वांना आवाहन करतो। आज या लोक न्यायालयामध्ये MECBच्या म्हणजे मोटर ॲक्सिडेंट क्लेममध्ये 2 प्रकरण आतापर्यंत निकाल झालेले आहेत आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मुआवजा म्हणजे नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। लोक न्यायालय म्हणजे लोक न्यायालयामध्ये आपण जे प्रकरण असतात त्यामध्ये दोन्ही पक्षकारांचा चर्चा विनिमय करून त्यांना मान्य असणारा तोडगा काढून आपण प्रकरण निकाली काढतो आणि हा जो तोडगा असतो तो फायनल असतो, म्हणजे याच्यावरती पुन्हा अपील वगैरे काही होत नाही आणि लोकांना वेळेत आणि त्यांना पाहिजे असा न्याय दिला जातो दोन्ही पक्षकारांच्या संमतीने। सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा।